नेहा, अगं नेहा, आहेस का? अगं 2 वाजले आहेत आणि तू झोपायला निघून गेलीस. तू जेवण बनवलं आहेस का? बबलूला शाळेतून आणायला जाणार नाहीस? आळस तर मर्यादा ओलांडल्या आहे. तुझ्या वयात आम्ही जे काही करायचो, आमच्या चेहऱ्यावर थकवा दाखवण्याची आमची हिंमतच होत नव्हती. पण आजकालच्या सुना जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा आराम करायला लागतात. सुधाताई त्यांच्या सून नेहाला हे सांगत होत्या. नेहा नुकतीच झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर तिचा थकवा स्पष्ट दिसत होता. ती म्हणाली, आई, माझी पाठ खूप दुखत होती म्हणून 10 मिनिटे आधी झोपले होते आणि तुम्ही मला बोलावलं आणि तुम्हाला दिसतंय की मी झोपत आहे, मग तुम्ही मला विचारून का उठवलं? सुधाताई म्हणाल्या, बबलूला आणायचं आहे आणि तुला झोप लागली की काय ते पाहण्यासाठी आली होती. नेहा म्हणाली, आई, तुम्हाला भूक लागली आहे का? आई, मी जेवण आधीच बनवले आहे आणि तुमच्या नातवाला आणायला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ शिल्लक आहे. मला फक्त हा अर्धा तासच मिळतो. मी थोडी विश्रांती घेत आहे. तेव्हा तुम्हाला तेही पावत नाही. आता तुम्हाला काय हवे आहे ते सांगा. सुधाताई हसल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे, तू पडली होतीस, मला वाटले की तू फक्त विश्रांती घेत आहेस आणि तू जेवणाचीही तयारी केली आहे. मी फक्त म्हणत होते की सकाळचा चहा इतका चांगला नव्हता, पण मी आता चहा पिऊ शकत नाही म्हणून सरबत बनव. आता मी रिकामी बसली आहे म्हणून मन लागत नव्हते आणि तसंही या वयात इतक्या लवकर झोपही लागत नाही. आता उठलीच आहेस तर सरबत बनव, असं म्हणत त्या निघून गेल्या. नेहाला उठायचं नव्हतं. सकाळच्या धावपळीमुळे ती खूप थकली होती. ती सकाळी 5:30 वाजता उठते आणि नंतर ती क्षणभरही विश्रांती घेत नाही, कारण सर्वजण आपापल्या जागी बसलेले असतात आणि फक्त तिला बोलावून त्यांच्या मागण्या सांगतात. बिचारा मुलीला मोकळा वेळ कुठून मिळणार? अनिच्छेने नेहा स्वयंपाकघरात गेली. शरबत बनवलं आणि खोलीत सुधाताईंना नेऊन दिला आणि म्हणाली, आई, मी बाटलीत आणखी सरबत बनवले आहे आणि स्वयंपाकघरात ठेवले आहे. तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही ते पिऊ शकता. असे म्हणत ती निघून जात असताना सुधाताई म्हणाला, नेहा, जर तू मला सरबत दिले आहेस तर कृपया टीव्ही चालू कर. माझे पाय खूप दुखत आहेत म्हणून पुन्हा पुन्हा कोण उठणार? कृपया मला तो रिमोटही दे. नेहा हसत म्हणाली, आई, आता मला समजले की अथर्वला ही सवय कुठून आली. ती तुम्हाला जे हवे ते आताच सांगा, नाहीतर मी इतर कामात व्यस्त होईल आणि मग मला बबलूलाही आणायला जायचे आहे. मगाशी तर तुम्ही मला खोलीमध्ये बघायला आला होता आणि जर मी बबलूला आणायला गेले नसते तर तुम्हाला जावे लागले असते. पण आता तर तुमचे पाय दुखत आहेत. एवढ्या उन्हात तुम्ही कशा जाऊ शकता? सुधाताई म्हणाल्या, नेहा, माझ्यासाठी सरबताचा ग्लास बनवल्यानंतर तू मला टोमणे मारायला लागलीस आणि माझ्या मुलाची ती कोणती वाईट सवय आहे जी त्याने माझ्यापासून घेतली आहे? नेहा म्हणले, राहू द्या आई, कशाला तुम्ही माझे तोंड उघडायला लावत आहात? आणि तसंही काय उपयोग? एक दिवस मी तुम्हाला पुरावे देईन, मग तुम्हाला समजेल. असे म्हणत नेहा तिथून निघून गेली. घड्याळात 2:40 वाजताच नेहाने छत्री उचलली आणि तिच्या मुलाला घेण्यासाठी बस स्टॉपवर गेली. ती स्वतः उन्हात राहिली पण तिच्या मुलाला ऊन लागू दिले नाही. कदाचित सर्वांची आई अशीच असते. आधी तिने त्याच्या सर्व मागण्या ऐकल्या, नंतर घरी येऊन त्याला आंघोळ घातली, खायला दिले आणि थंड हवेत झोपवले. लवकरच 4 वाजले. नेहा सुकलेले कपडे घेऊन आले आणि उरलेले काम पूर्ण करत असताना खोलीतून आवाज आला, अगं नेहा, मला संध्याकाळचा चहा मिळेल का? नेहा हळूच म्हणाले, हो आई, आणते. तसे मला दुसरं काय काम आहे? हे जवळजवळ नेहाचे रोजचेच दिनक्रम होते. ती स्वतःला सांत्वन देत असे की कदाचित ती जगात एकटीच नाहीये, पण अर्ध्या महिलांना दररोज या समस्येचा सामना करावा लागत असे. तिच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा तिच्या पतीला कुणालाही तिची समस्या आणि थकवा दिसणार नाही, कारण त्यांना फक्त तोंडातून शब्द काढताच सर्व काही मिळते. संध्याकाळ झाली होती आणि नेहा संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण एकत्र बनवत होती. 7:30च्या सुमारास अथर्व ऑफिसमधून परतला. त्याची बॅग सोफ्यावर ठेवत म्हणाला, नेहा, खोलीत चहा आणि पाणी आण, बाहेर खूप उष्णता आहे. आणि तो त्याच्या खोलीकडे गेला. लगेच खोलीतून आवाज आला, नेहा, कृपया इकडे ये. नेहा तिथे पोहोचली तेव्हा तिचा नवरा म्हणाला, मी तुला किती वेळा सांगितले आहे की मी येण्यापूर्वी खोलीचा एसी चालू कर, पण नाही, तू दिवसभर घरातच राहतेस, तरी तू माझ्यासाठी एवढेही करू शकत नाहीस. मी बाथरूममध्ये जात आहे, कृपया एसी चालू कर. असे म्हणत तो बाथरूममध्ये गेला. नेहाला राग आला पण बोलून काही उपयोग नव्हता. तिने एसी चालू केला आणि खोलीतून निघून गेली. 1 मिनिटही गेला नाही आणि बाथरूममधून आवाज आला, नेहा, कृपया मला एक टॉवेल दे. अरे, तो मी बाथरूममध्ये ठेवला आहे. पण तिचे लक्ष बाहेर असलेल्या त्याच्या टॉवेलकडे गेले आणि म्हणाली, आता हा टॉवेल बाहेर कसा आला? नेहा चिडून म्हणाली, सकाळी आंघोळ केल्यानंतर
जेव्हा तुम्ही टॉवेल बेडवर ठेवता तेव्हा तो वाळवावा लागतो, नंतर वाळवल्यानंतर तो बाथरूममध्ये ठेवावा लागतो. बघ, मी तो नुकताच घडी केला आहे, माफ कर, मी तो ठेवायला विसरले. नेहाच्या बोलण्याने अथर्वला समजले की ती रागावली आहे. हो हो ठीक आहे, आता जा आणि नाश्ता बनव, असे म्हणत त्याने बाथरूमचा दरवाजा पटकन बंद केला. नेहा बडबडत स्वयंपाकघरात आली. तेवढ्यात सुधाताईचा आवाज आला. नेहा, आज तू खूप हळू काम करत आहेस, मला अजून चहाही मिळाला नाही. नेहा म्हणाली, आई मी तुमच्या राजकुमाराची सेवा करत होते, तो येताच मी तुम्हाला चहा देईन. अथर्व आला आणि आरामात पायवर करून बसला आणि म्हणाला, मी इतकं काम करून आलो आहे, या बिचाऱ्याला काही मिळेल का? सुधाताई म्हणाल्या, अरे बेटा, का मिळणार नाही, तू इतके काम करतोस, बघ तुझा थकवा तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. सुनबाई लवकर काहीतरी खायला आणि चहा आण, माझा बिचारा मुलगा उन्हात काम करून करून कोमजला आहे. हसत नेहा म्हणाली, आई तो दिवसभर ऑफिसमध्ये असाच एसीमध्ये असतो, गाडीत असाच असतो, मग घरी येताच असाच असतो, आणि तरीही तुमचा फुलासारखा मुलगा कोमजून जातो. कधी कधी हा नम्र सुनेकडे लक्ष द्या, जी स्वयंपाकघरात पंखा किंवा एसीशिवाय काम करते आणि सर्वांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी धावते. माझे त्रास कोणीही पाहत नाही, असे म्हणत तिने तिच्या मुलाचा हात धरला आणि म्हणाली, ये मी तुझा गृहपाठ करून देते. काही दिवसांनी नेहाची नणंद कविता आली. ती जेव्हा जेव्हा नेहाला मदत करण्याचा प्रयत्न करायची तेव्हा सुधाताई म्हणायच्या, तू तुझ्या घरी काम तर करतेस, इथे तर आराम कर बेटा, तुला जे काही हवंय ते तुझ्या बहिणीला सांग आणि ती तुझ्यासाठी ते करेल. तिथे बसलेला अथर्व म्हणाला, हो ताई, कृपया बस, मी नेहाला सांगतो. नेहा, ताईला सकाळी लवकर वर्तमानपत्र वाचण्याची सवय आहे, ते टीव्ही जवळ ठेवले आहे, कृपया ते घेऊन ये. कविता आश्चर्याने तिच्या भावाकडे पाहू लागली. मग नेहा म्हणाली, ताई आश्चर्यचकित होण्यासारखं काही नाही, तो घरात एकटा नाहीये, मी तुम्हाला नंतर सगळं सांगेन. आता मी सर्वांना कसं समजावून सांगू की मीही थकते. कविता म्हणाली, अथर्व वर्तमानपत्र तुझ्याकडेच होते, तू नेहाला खोलीतून का बोलावलेस? तू ते माझ्यासाठी आणू शकला असता किंवा मी स्वतः उचलू शकले असते. सुधाताई म्हणाल्या, नेहा तू सुद्धा समोर असे म्हणत आहेस जणू काही आम्ही तुझ्यावर अन्याय करत आहोत आणि काहीतरी गुपित आहे जे तू तिला नंतर सांगशील. नेहा हसली आणि म्हणाली, आई आज तुम्हाला थेट पुरावा मिळाला असेल की हे गुपित नाही जे मी लपवेन. मी ओरडून सर्वांना सांगेन की स्त्रिया देखील थकतात. हे बोलताना नेहाचे डोळे अश्रूंनी भरले. सुधाताई म्हणाले, सुनबाई तू सर्व मर्यादा ओलांडत आहेस. जेव्हा तू तुझ्या नंदेसमोर रडायला लागले आहेस, मग कुणाला माहिती आहे की तू तुझ्या पालकांना किती सांगत असेल. सासूचे बोलणे ऐकून नेहा दुःखाने तिथून निघून गेली. कविता म्हणाली, आई मर्यादा ओलांडणारी वहिनी नाही तर तुम्ही आहात. तुम्ही लोक जवळ ठेवलेले सामान्य घेत नाही. तुम्ही त्या गरीब महिलेला दूरवरून बोलवता आणि तू अथर्व दिवसभर ऑफिसमध्ये एसीत राहतोस, घरी पाय पसरून बसतोस आणि त्या गरीब महिलेकडून मागण्या करतोस. अरे ती तुझी बायको आहे, गुलाम नाही. तुम्ही कधी विचार केला आहे का ती देखील थकते? सुधाताई काही बोलण्यापूर्वीच कविता म्हणाली, आई तू तर राहू दे. जेव्हा सासूला तिच्या सुनेचे प्रश्न समजत नाही तेव्हा ती बिचारी कोणाकडून मदतीची अपेक्षा करेल? तुमच्या सवयी पाहून मला वाटते की माझ्या कुटुंबातील सदस्य खूप चांगले आहेत. किमान ते स्वतःचे काम करतात. मला वहिनीचे कौतुक करावेसे वाटते, जी इतके काम करूनही हसत राहते. अथर्वला कळले की नेहाला कधीच क्षणभरही विश्रांती मिळत नाही. तो त्याच्या आईला म्हणाला, आई ताई अगदी योग्य म्हणत आहे. विचार कर, जेव्हा तुझ्या मुलीला हे सगळं आवडत नाही तेव्हा तुझ्या सुनेला काय आवडेल? आपण दोघेही त्याला जबाबदार आहोत. मी त्याची काळजी घेईन, तूही त्याची काळजी घे. कविता 2 दिवस राहिल्यामुळे नेहाला थोडा आराम मिळाला. मग ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी अथर्व ऑफिसला निघाला होता. नेहा माझा जेवणाचा डब्बा. नेहा पुढे सरकताच तो म्हणाला, ते टेबलावर आहे, मी ते घेईन, तू तुझं काम कर, असं म्हणत तो ऑफिसला गेला. अथर्वमधील या बदलामुळे नेहा खूप खुश झाली. दुपारी नेहा पुन्हा घड्याळाकडे पाहत होती की सुधाताई आज तिच्याकडे काही मागायला आल्या नाहीत. तिला खूप आश्चर्य वाटले. मग 2:40 वाजले होते. ती छत्री उचलणार इतक्यात सुधाताई म्हणाली, नेहा आज मी बबलूला आणायला जाईन. अरे आता असं नाही की माझ्या त्वचेचा रंग उन्हात खराब होईल. निदान माझ्या सुनेचा त्वचेचा रंग काळवटणार नाही. तू थोडी विश्रांती घे, असं म्हणत सुधाताई छत्री घेऊन तिच्या नातवाला आणायला गेल्या. नवऱ्यात आणि सासूबाईमध्ये झालेल्या या बदलामुळे नेहा खूप खुश होती. आता जेव्हा जेव्हा तिची बहीण किंवा कोणीही तिला विचारायचे तुझ्या आनंदाचे रहस्य काय आहे, तेव्हा नेहा म्हणायची, मी तुला एक गुपित सांगू का? आता माझी काळजी घेणारे लोक आहेत. आता नेहाचा चेहरा नेहमीच ताजा राहायचा आणि ती दुप्पट आनंदाने सर्वांसाठी काहीतरी करायची.
सर्व काही ठीक असेल तर शेवटी चांगलाच होतो. मित्रांनो, एक स्त्री तिच्या मनात अनेक गुपितं लपवून ठेवते, पण कधी कधी तिच्या चेहऱ्यावरही दुःख आणि वेदनेची छाया दिसते. मग ते कुटुंबातील सदस्यांना का दिसत नाही? तुमच्या घरी सुद्धा असे घडते का? खरं तर स्त्री ही संपूर्ण घराचा पाठीचा कणा आहे. तिला सांभाळून ठेवणे आणि तिच्या भावना समजून घेणे हे देखील प्रत्येक घरातील सदस्याचे कर्तव्य आहे. तिला सुद्धा मन आहे, तिला सुद्धा जीव आहे, याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे. जर ती आनंदात राहील तर संपूर्ण कुटुंब आनंदात राहील. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नव्या कथासोबत. धन्यवाद.